आज मी तुम्हाला सोयाबीनची भाजी कशी बनवतात याची रेसिपी दाखवणार आहे. 5 मिनिटं या सोयाबीनला व्यवस्थित उकळून घेतलं. सोयाबीन थंड झाले तसं त्यातलं पाणी काढून घेते मी व्यवस्थित. एवढं पाणी काढून घेतलं पाहिजे. एक एक करून मी ते सगळे व्यवस्थित पिळून घेते. आता मी यात 1 चमचा आलं लसूण पेस्ट ऍड करते. 1 चमचा घरगुती मालवणी मसाला मी ऍड करते यात. 2 चमचे यात मी चिकन मसाला ऍड करते. 2 चमचे कांदा लसूण मसाला ऍड करते. थोडस यात मीठ ऍड करते आणि याला व्यवस्थित मॅरिनेट करून घेते, मिक्स करून घेते. असं हे मॅरिनेट करून ठेवायचं 15 मिनिटं. तेल गरम करून घेतलं. तेजपत्ता ऍड करते, कढीपत्ता ऍड करते, थोडस परतून घेते. 3 बारीक चिरलेले कांदे ऍड करते यात थोडस मीठ ऍड करते म्हणजे कांदा पटकन भाजून येईल. कांदा लालसर होईपर्यंत परतून घेत राहायचा. कांदा लालसर झाला तसा मी यात 1 टोमॅटो बारीक चिरलेला ऍड करते. टोमॅटो मऊ होईपर्यंत व्यवस्थित परतून घेत राहायचा. टोमॅटो मऊ झाला तसे मी यात मॅरिनेट केलेले सोयाबीन ऍड करते. याला व्यवस्थित मिक्स करून घेते. थोडेसे तेलात फ्राय करून घ्यायचे सोयाबीन. याच्यावर झाकण ठेवून 5 मिनिटं याला व्यवस्थित वाफवून घ्यायचं. 5 मिनिटं झाली तसं मी झाकण काढून घेते आणि एकदा परतून घेते. यात थोडंसं पाणी ऍड करते. यात मी 1 चमचा मीठ ऍड करते. अगोदर मी मीठ घातलेलं त्यामुळे थोडस चवीनुसार अजून ऍड केलंय मी. वरून थोडीशी कोथिंबीर ऍड करते आणि याला 10 मिनिटं अजून व्यवस्थित शिजवून घेते. अजून 1 ते 2 वेळा याला व्यवस्थित उकळ येऊ द्यायची. बघू शकता सोयाबीनची भाजी बनवून इथे तयार आहे. वरून थोडीशी मी कोथिंबीर ऍड करते. ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट्स मध्ये लिहून कळवा. थँक्स फॉर वॉचिंग.